लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची व मोठी बातमी आहे. 50 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहे. एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळण्यात आलेलं आहे. लाडकी बहिणींनो, तुम्ही पात्र की अपात्र स्टेटस चेक करा. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर पाहूया काय आहे संपूर्ण बातमी. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी नवीन निकष लागू केले असून हजारो महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या नवीन निकषामुळे अनेक महिला आता योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे खरोखरच गरजू महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचत नाही. परंतु आता सरकारला असे आढळून आले आहे की ज्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि मागास महिलांसाठी ही योजना आहे, त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे सरकारने आता नवीन निकष लागू केले आहेत, ज्यामुळे लाखो महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. व्हिडिओची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी जे नवीन निकष लागू केले आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत. शेतीची मर्यादा. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या नावावर 5 एकरापेक्षा जास्त शेती नसावी. जर एखाद्या महिलेच्या नावावर 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असेल तर ती या योजनेसाठी अपात्र ठरेल. शासकीय नोकरी. लाभार्थी महिला जर शासकीय नोकरीत असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही. शासकीय नोकरीत असलेल्या महिलांना नियमित पगार मिळत असल्याने त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. चारचाकी वाहन. महिलेच्या नावावर जर चारचाकी वाहन असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरेल. जर अशा महिला आधीपासून योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना आता योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. कुटुंबातील चारचाकी वाहन. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या पती किंवा सासऱ्याच्या नावावर चारचाकी वाहन असेल, मग ती महिला एकत्रित किंवा विभक्त कुटुंबात राहत असतील तरीही ही महिला या योजनेसाठी अपात्र ठरेल. इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला. ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील. इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांचे उत्पन्न चांगले असल्याने त्यांना योजनेचा लाभ देणे योग्य नाही असे सरकारचे म्हणणे आहे. नवीन निकषांची अंमलबजावणी कशी होणार? राज्य सरकारने नवीन निकषांची अंमलबजावणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि RTO विभागावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत आणि अपात्र महिलांची माहिती गोळा करत आहेत. या पडताळणीमध्ये ते पुढील गोष्टींची तपासणी करतात. RTO विभागाकडून अशा महिलांची यादी तयार करण्यात येत आहे ज्यांच्या नावावर किंवा त्यांच्या पती सासऱ्याच्या नावावर चारचाकी वाहन आहे. ही यादी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवली जात आहे. या यादीच्या आधारे अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे. या निर्णयामागचे कारण काय? सरकारने या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले आहे. सरकारच्या मते लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि मागास असलेल्या महिलांसाठी आहे, परंतु अनेक सक्षम महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत, ज्यामुळे खरोखरच गरजू महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचत नाही. त्यामुळे सरकारने नवीन निकष लागू केले आहेत. पहा तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल की कोणाचे फॉर्म वगळण्यात येणार आहेत, कोणाला 500 भेटणार आहेत व कोणाला 1500 रुपये मिळणार आहेत. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.